नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य समस्येबद्दल बोलणार आहोत जी अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना नकळतपणे मागे ओढतीये. कधी विचार केलाय की दरवर्षी व्यवसायातले तब्बल 520 तास कुठे गायब होतात, कळतही नाही. हे एक असं लपलेलं नुकसान आहे जे आपल्या जुन्या पारंपरिक अकाउंटिंगच्या पद्धतीमुळे होतंय. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे मौल्यवान तास नक्की जातात तरी कुठे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही समस्या खूप जास्त काम असण्याची नाहीये. मुळात अडचण आहे ती काम करण्याच्या चुकीच्या पद्धतींमध्ये, त्या अकार्यक्षमतेमध्ये. आणि हा वेळ असाच वाया जातो ज्याचा थेट परिणाम आपल्या व्यवसायाच्या प्रगतीवर होतो. बरं, वर्षाला 520 तास ही संख्या ऐकायला खूप मोठी वाटते नाही का? पण सोप्या भाषेत समजून घेऊया. हे म्हणजे दर आठवड्याचे साधारण 8 ते 10 तास. याचाच अर्थ दर आठवड्याला आपला एक संपूर्ण कामाचा दिवस वाया जातोय. कल्पना करा, प्रत्येक आठवड्यातला एक अख्खा दिवस उत्पादकतेच्या दृष्टीने शून्य होतोय. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे 8-10 तास नेमके जातात कुठे? कोणती कामं आपला हा मौल्यवान वेळ खात आहेत? चला याचं विश्लेषण करूया. सगळ्यात जास्त वेळ खाणारं काम कोणतं असेल तर ते म्हणजे मॅन्युअल डेटा एंट्री. म्हणजे काय? तर बँकेचं स्टेटमेंट डाउनलोड करायचं आणि त्यातला प्रत्येक व्यवहार सॉफ्टवेअरमध्ये हाताने टाकायचा. आता विचार करा, महिन्याला जर 150 ते 200 व्यवहार होत असतील तर यातच आठवड्याचे 3 ते 4 तास आरामात जातात. यावर उपाय काय? तर ऑटोमेशन. एक अशी प्रणाली जी बँक फीड्स वापरून हे सगळं काम आपोआप करते. त्यानंतर नंबर लागतो तो इनव्हॉइस बनवण्याचा. प्रत्येक क्लायंटसाठी वेगळं इनव्हॉइस तयार करा, त्यात सगळे तपशील भरा, मग त्यावर जीएसटी कॅल्क्युलेट करा. अरे बापरे, यातच आठवड्याचे आणखी 2-3 तास सहज निघून जातात. याउलट ऑटोमेशनमध्ये कसं असतं, तयार टेम्पलेट्स असतात ज्यामुळे हेच काम काही मिनिटातच होऊन जातं. आता बोलूया खर्चाच्या व्यवस्थापनाबद्दल. म्हणजे त्या सगळ्या पावत्या गोळा करणं, त्या व्यवस्थित तपासणं आणि मग त्यांची सिस्टममध्ये एंट्री करणं. ही खरंच एक डोकेदुखी आहे. या सगळ्या किचकट कामात आठवड्याचे जवळजवळ 1.5 ते 2 तास वाया जातात. पण आता नवीन सॉफ्टवेअरमुळे काय होतं, तुम्ही फक्त मोबाईलने फोटो काढायचा आणि काम सोपं. विशेषतः भारतीय व्यवसायांसाठी जीएसटी रिपोर्ट तयार करणं हे एक मोठंच काम असतं. सेल्स आणि परचेस रजिस्टर तपासा, इनपुट टॅक्स क्रेडिट जुळवून बघा. या सगळ्यात 1-2 तास तर लागतातच, आणि वरून चूक होण्याची भीती वेगळीच. यावर ऑटोमेटेड सिस्टम हा एक उत्तम उपाय आहे, जी हे सगळे रिपोर्ट एका क्लिकवर आणि तेही अचूकपणे तयार करते. आणि या यादीतलं शेवटचं काम म्हणजे बँक रिकन्सिलिएशन. म्हणजे बँकेच्या नोंदी आणि आपल्या अकाउंट्सच्या नोंदी एकमेकांशी जुळवून पाहणं. हे काम खूपच काळजीपूर्वक करावं लागतं आणि त्यातही 1 तास सहज जातो. चला आता बेरीज करूया. 3 ते 4 तास डेटा एंट्रीचे, 2 ते 3 तास इन्व्हॉइसिंगचे, 1.5 ते 2 तास खर्चाच्या नोंदींचे, 1 ते 2 तास जीएसटी तयारीचे आणि हा 1 तास बँक रिकन्सिलिएशनचा. झाले की नाही बरोबर आठवड्याचे 8 ते 10 तास? तर मग या सगळ्यावर उपाय काय? तो उपाय आहे ऑटोमेशन. आणि हे लक्षात घ्या, हे फक्त एखादं नवीन सॉफ्टवेअर वापरणं नाहीये, तर ही कामाची संपूर्ण पद्धत बदलणारी एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे. हे जे चित्र दिसतंय ना, ते अगदी मूळ समस्येवर बोट ठेवतं. खरी अडचण कामाच्या लोडची नाहीये, तर काम करण्याच्या पद्धतीची आहे. एका बाजूला आहे ती गोंधळलेली, गुंतागुंतीची प्रक्रिया, आणि दुसऱ्या बाजूला आहे ऑटोमेशनमुळे आलेली एक सरळ, सोपी आणि सुव्यवस्थित पद्धत. आणि इथेच क्लाउड अकाउंटिंग प्लॅटफॉर्म्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे प्लॅटफॉर्म्स सगळी रोजची कंटाळवाणी कामं बॅकग्राऊंडला आपोआप करत राहतात. यामुळे काय होतं, तर पारंपरिक कामातले अडथळे दूर होतात आणि जे काम करायला दिवस लागायचे ते आता काही मिनिटातच पूर्ण होतं. हा बदल किती मोठा आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतं. बघा, जिथे आधी तब्बल 10 तास लागायचे, तिथे आता फक्त अर्ध्या-पाऊण तासाचा रिव्ह्यू पुरेसा ठरतो. बँक व्यवहार असोत, इन्व्हॉइसिंग असो, खर्चाच्या नोंदी, जीएसटी रिपोर्ट्स किंवा बँक रिकन्सिलिएशन, सगळ्यांच्या सगळं ऑटोमेशनमुळे अगदी सोपं होऊन जातं. पण ऑटोमेशन म्हणजे फक्त वेळ वाचवणं नाही, त्याचे फायदे त्याही पलीकडचे आहेत. चला आता हे बघूया की हा जो वेळ वाचतो त्यामुळे व्यवसायाला अजून कोणकोणते मोठे फायदे मिळतात. याचे 2 सर्वात मोठे फायदे आहेत. पहिला म्हणजे तुम्हाला मिळतात रिअल टाईम डॅशबोर्ड्स. म्हणजे व्यवसायात किती उत्पन्न आलं, किती खर्च झाला, नफा किती आहे, हे सगळं तुम्हाला त्याच क्षणी दिसतं. आणि दुसरा फायदा म्हणजे प्रशासकीय खर्च कमी होतो, ज्यामुळं पैशांची बचत होते आणि हेच पैसे व्यवसायाच्या वाढीसाठी वापरता येतात. तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा फायदा आहे नियमांचं पालन, म्हणजेच कंप्लायन्स.
ऑटोमेटेड जीएसटी रिपोर्ट्समुळे हाताने काम करताना होणाऱ्या चुका पूर्णपणे टाळता येतात. याचा सरळ अर्थ असा की चुकीचे रिटर्न भरले जाण्याचा किंवा दंड लागण्याचा धोका खूप खूप कमी होतो. आणि मला वाटतं यातला सर्वात मोठा बदल घडतो तो अकाउंटंटच्या भूमिकेमध्ये. विचार करा, जेव्हा सगळी रोजची 30-30 कामं ऑटोमॅटिक होतात तेव्हा अकाउंटंट फक्त हिशोब ठेवणारा माणूस राहत नाही, तो एक आर्थिक सल्लागार बनतो. एक प्रकारे व्हर्च्युअल CFO, जो व्यवसायाला पुढे कसं न्यायचं यासाठी मदत करतो. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता एक साधा विचार करायचा आहे. जर दरवर्षी हे वाया जाणारे 520 तास आपल्याला परत मिळाले तर त्या वेळाचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो? हे 520 तास म्हणजे किती माहितीये? वर्षातले जवळजवळ 65 पूर्ण कामाचे दिवस. हा तोच वेळ आहे जो नवीन ग्राहक मिळवण्यासाठी, व्यवसायाची नवी रणनीती आखण्यासाठी किंवा नफा कसा वाढवता येईल यावर विचार करण्यासाठी वापरता येतो. प्रशासकीय कामांमध्ये अडकून पडण्याऐवजी खरं काम करण्यासाठी हा वेळ मिळतो. थोडक्यात सांगायचं तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. अकाउंटिंगचं भविष्य आता मॅन्युअल कामांमध्ये नाहीये. ते आहे ऑटोमेशन आणि रिअल टाईम आर्थिक माहितीचा हुशारीने वापर करण्यात. आणि याच बदलामुळे व्यवसाय जास्त वेगाने आणि जास्त चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतील. म्हणून शेवटी एकच प्रश्न विचारावासा वाटतो, जर आपला व्यवसाय अजूनही जुन्याच स्प्रेडशीट आणि मॅन्युअल एंट्रीच्या पद्धतींवर अवलंबून असेल तर खऱ्या अर्थाने कार्यक्षमता मिळवण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची हीच योग्य वेळ नाही का, यावर नक्कीच विचार करायला हवा.